यापूर्वी तसे त्याने षटकारही खेचलेले आहेत, परंतु स्पर्शात जबरदस्त बॅटिंग करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवे ते खेळाडू दूरवरून चेंडूला कव्हर करतायत आणि इथे विकेट आली स्पर्शाची. 10 चेंडू मध्ये 24 धावा बनवत होते बाद. आता शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. सुमित जाधव गोलंदाजीसाठी आलेत आणि सुमितने देखील आपण पाहिलं इथे स्पर्शेतला बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. चला थोडी घाई करा टीम. नवीन बॅटर आपण पाहतोय अथर्व पवळे. मंगेश बलकवडे आहे नॉन स्ट्राइक एंडला. यावेळेस मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. चेंडू मात्र अगदी तिथे सीमारेषेच्या जवळ. वाह, अगदी उलट्या पावलाने मात्र पकडलेला हा एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये विकेट आहे. चला बॅट्समन चला थोडी घाई करायची. हा चेंडू पुण्याचा पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. षटकाचा कव्हरचा खेळाडू आता. ओहो, तिथे पुन्हा एकदा खेळ. वाह, आणि इथे सुमित जाधवचं कौतुक आहे. स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक सुमित जाधवच्या नावावर. थँक्यू. छत्तीस धावा. 7 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सौरभ गोळे नवीन बॅटर आता दाखल झाले. लागोपाठचे 3 विकेट आले सुमित जाधवच्या या षटकामध्ये. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि इथे काय लागोपाठचा 4था धक्का आहे. विकेट. थँक्यू. सुमित जाधवचं हे षटक आपण पाहिले गेले तर 7 चेंडू शिल्लक आहे आणि 6 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत. आजच्या दिवसातील एक महत्वाची मॅच आणि त्या मॅच मध्ये तर रिझल्ट कुठे जाणार, कारण मॅचचा रिझल्ट आपण पाहिलं दोन्ही संघांकडे समान आपल्याला बघायला मिळतोय. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू शिल्लक आहे आणि 6 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस बघायचंय. स्ट्रायकर तयार. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानात दाखल झालाय तो गणेश.
गणेश कुऱ्हाडे 4 चेंडूंवरती 4 विकेट आल्यात आपण पाहिले तर या षटकामध्ये सुमितने. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केले बॉलला, लंगा बॅक्सच्या कव्हरच्या दिशेने चेंडू इथे अडवलं जाईल. सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि 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 तिथे मात्र बघायचंय डायरेक्ट हिट तर केलंय. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. धावबाद आहे की नाही हे मात्र पाहिलं जाणार आहे. फलंदाज बाद आहे, विकेट. लास्ट मुमेंटला चेंडू आपण पाहिले गेलं तर ज्या प्रकारचं सुमितने क्षेत्ररक्षण केले, सुमितच्या हातामध्ये चेंडू आला, त्याने हे विचार क्षणकचाही केला नाही आणि थेट चेंडू त्याने विकेट किपरच्या एंडला आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करून टाकलं.